कलर करायला सुरुवात केल्यानंतर माझे केस अजून पांढरे होतील का? कलर केल्यामुळे माझे केस पांढरे होतील. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ आणि डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला हेअर, मेकअप, ब्युटी संदर्भात सगळी माहिती देतोय की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, ह्याच्याबद्दल आपण सगळं ह्या चॅनल मार्फत डिस्कस करतो ऍक्च्युली. तर आजचा व्हिडिओ बेसिकली मी स्पेशली अशा क्लायंटसाठी बनवतोय की जे कलर करतायत केसांना, किंवा जे आता कलर करायला ज्यांना चालू करायची इच्छा आहे आणि त्यांच्या मनात एक फार मोठी भीती आहे. तर ती म्हणजे काय, की मी कलर करायला सुरुवात केल्यानंतर माझे केस अजून पांढरे होतील का? आता जनरली एजिंग प्रोसिजरमुळे किंवा म्हणा किंवा स्ट्रेसमुळे आता आपल्याला केसांना पिगमेंट लॉस होतो आणि आपल्याला केस पांढरे व्हायला सुरुवात होतात. तर आता बऱ्याच जणांना असं आहे की मग केस पांढरे होतात तर मग आता कलर करायला हवा, की मग त्याच्यामुळे जरा एक लुकमध्ये फरक येतो, किंवा काही जण सॉल्ट अँड पेपर लुक ठेवतात आजकाल, बऱ्याच तो ट्रेंड आहे. पण ज्यांना कलर करायची इच्छा आहे तर त्यांना ही एक मनामध्ये मोठी भीती आहे की कलर केल्यामुळे माझे केस पांढरे होतील. तर बेसिकली कलर केल्यामुळे केस पांढरे होत नाहीत. इट इज मेन थिंग. कारण कसं आहे की केसांना जो रंग मुळात मिळतो, जो पिगमेंट केसांना मिळतो, तो केसांना मिलानिन नावाचा पिगमेंट असतो. तो त्याच्यामुळे मिलानोसाइट्स नावाचे सेल्स आहेत, त्याच्यामुळे केसांना तो पिगमेंट मिळतो आणि त्याच्यामुळे आपल्या केसांना जो काही कलर आहे, ब्लॅक, ब्राऊन किंवा डार्क ब्राऊन किंवा व्हॉट एव्हर कलर केसांना जो आहे तो त्याच्यामुळे मिळतो. आता हे जे पिगमेंट्स आणि हे जे मिलानोसाइट्स वगैरे जे प्रकार आहेत, हे आपल्या केसांच्या रूट्स मध्ये बसलेले आहेत आणि ह्या रूट्स पासूनच केसांना कलर येतो. आणि जरी केस पांढरे व्हायला लागले तरी तो कलर जो आहे तो रूट्स पासूनच पांढरा यायला सुरुवात होते. असं नाही होत की तुमचा खालून केस काळा येतोय आणि फक्त वरचेच केस पांढरे होतात, असं काही प्रकार होत नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही तुमचे काही हेअर ग्रेइंग होणार आहे किंवा केस पांढरे होण्याची प्रक्रिया जी होणार आहे ती तुमच्या रूट्स पासून होणार आहे. आता आपण जेव्हा कलर लावायला सुरुवात करतो तर तेव्हा कलर हा जो आहे हा स्किनच्या सेकंड लेअरच्या आतमध्ये पण पेनिट्रेट करू शकत नाही. आणि जर स्किनच्या सेकंड लेअरच्या आतमध्ये जर पेनिट्रेट करू शकत नाही तर तो कलर स्किनच्या 7व्या लेअर पर्यंत कसा जाणार आहे की जिथे हेअर रूट प्रेझेंट आहे. तर त्याच्यामुळे आपण आपला जो कलर आपण जो आर्टिफिशियली लावतोय तर तो जर स्किनच्या रूट्स पर्यंत पोचूच शकत नाहीये तर तो तुमच्या केसांना अजून ग्रे करू शकत नाहीये. तर दिस इज द मेन बेसिक सायन्स बिहाइंड दॅट. तर त्याच्यामुळे ज्या लोकांना अशी भीती आहे मनामध्ये की माझे केस कलर लावल्यामुळे अजून पांढरे होतील, किंवा मी कलर लावत नव्हते, आता मी कलर लावायला लागले तेव्हापासून माझे केस अजून पांढरे व्हायला लागले, तर असं काही नाहीये. जनरली हेअर ग्रेइंग जेव्हा चालू होतं तर तेव्हा जनरली तुमचे केस महिन्याला थोडे 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 केस पांढरे व्हायला सुरुवात होतात. आणि मग अशी भीती वाटते की अरे मी कलर लावला तर तेव्हा माझे 4च केस पांढरे होते, पण आफ्टर द इयर माझे अजून 40 केस पांढरे झाले. तर ते तुमचे 40 केस जे आहेत ते पांढरे होणारच होते त्या वर्षामध्ये, त्याच्यामुळे ते पांढरे झालेले आहेत. त्यामुळे इथे कलरचा कुठलाही रोल नाहीये. कलरचा एकच रोल असतो की तुम्ही जेवढा चांगल्या क्वालिटीचा कलर लावाल तर तेवढा तो केसांना रिझल्ट चांगला देतो, तेवढ्या केसांना तो स्मूथनेस चांगल्यापैकी प्रोव्हाइड करतो, तेवढ्या केसांना मॉइश्चर चांगल्यापैकी प्रोव्हाइड करतो आणि केसांना कुठल्याही प्रकारामध्ये म्हणजे खराब करत नाही, कुठल्याही प्रकारामध्ये सेन्सिटाईज करत नाही. तर त्याच्यामुळे कलर तुम्ही जो घ्याल, आता त्यामध्ये बऱ्याच कंपनीज आहेत, जसे लॉरियल आहे, वेल्ला आहे, स्कॉर्चकॉफ आहे, मॅट्रिक्स आहे, गार्नियर आहे, यातला कुठलाही तुम्ही कलर घ्याल, दे आर ऑल गुड क्वालिटी कलर्स. आणि आजकाल आपण जे म्हणतो की अरे केमिकल आहे, केमिकल आहे, पण दीज आर ऑल ह्युमन फ्रेंडली केमिकल्स. केमिकल जरी असले त्यामध्ये, आता आपण जे काही खातो ते पण केमिकलच आहे शेवटी. आपण जे मीठ खातो तर मीठ पण केमिकलच आहे, बरोबर आहे. आपण जर लिंबू खातो तर लिंबू पण आज ऍसिडच आहे, पण ते सगळे ह्युमन फ्रेंडली ऍसिड्स आहेत. आणि ह्या सगळ्याचा युटिलाइज करून आज एक केमिकल एकत्र करून त्याच कलर बनवलेले आहेत. आणि ह्या ज्या कंपनीज मी आता जे बोललो की जसं लॉरियल आहे, स्कॉर्चकॉफ आहे, वेल्ला आहे किंवा मॅट्रिक्स आहे, ह्या सगळ्या कंपनींच्या फार मोठ्या लॅबोरेटरीज आहेत की जिथे प्रॉपरली रिसर्च अँड डेव्हलपमेंट रेग्युलर बेसिसवरती चालू असतं. त्याच्यामुळे कुठल्याही केसांना इजा होणार नाही हा मेन फॅक्टर डोक्यात ठेवूनच हे कलर मॅन्युफॅक्चर केले जातात. त्यामुळे ह्या कलरनी तुम्हाला तुमच्या केसांना काहीही इजा होणार नाही. त्यामुळे बिंदास कलर वापरा. फक्त एकच आहे की कलरिंग करायच्या अगोदर फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही कलरिंग करताय तेव्हा एक अलर्जी टेस्ट करतात. तर ती अलर्जी टेस्ट आवर्जून करा. अलर्जी टेस्ट ओके झाल्यानंतरच तुम्ही कलर करा. कारण जनरली हे कलर कंपनीज पण प्रिस्क्राईब करतात की बाबा विदाऊट अलर्जी टेस्ट तुम्ही कलर करू नका. कारण अगदी लाखामध्ये एखाद्याला अलर्जी असते आणि ती जर अलर्जी आली तर त्यांनी खूप रॅशेस आणि बरेच प्रकार होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे अलर्जी सगळ्यांनाच नसते. अगदी लाख, 1.5 लाख, 2 लाख लोकांमध्ये एखाद्याला ती अलर्जी निघते.
याला ॲलर्जी आहे त्यांनी तो कलर लावू शकत नाही. दॅट इज द मेन थिंग. पण कलर बिंदास लावा, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जे काही कलर लावणार आहात त्याच्याने तुमचे कुठले म्हणजे तुमचे केस अजिबात पांढरे होणार नाहीत, हे अगदी 100% आहे आणि हे सायन्सनी प्रूफ केलेलं आहे. तर तुम्हाला जर कलर करायचे आहेत तर आमच्या सलॉनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स, वेगवेगळ्या प्रकारचे कंपनीजचे कलर्स, मी अगदी वेल्ला, लॉरियल, स्कॉर्सकॉफ, मॅट्रिक्स सगळ्या प्रकारचे कलर्स अवेलेबल आहेत. आम्ही इव्हन कलर करायच्या आधी सुरुवातीला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम जर कलरिंग करताय तर आम्ही स्किन टेस्ट पण घेतो आमच्या सलॉनमध्ये. त्यामुळे तुम्ही या एकदा स्किन टेस्ट घेऊन बघा आणि गो फॉर अ व्हेरी गुड कलर and have a very lovely hairs. Thank you very much.